सूर्यगृह योजना, छत पर सोलर पैनल से बिजली बचत। अतुल भातखड़कर ने बताया योजना के फायदे। विपक्षी आलोचना के बावजूद भाजपा का दावा, योजना लाभकारी। भाजपा विधायक अतुल भातखड़कर ने कहा कि केंद्र सरकार की सूर्यगृह योजना में घरों में बिजली की बचत होगी। इस योजना के तहत इमारतों की छत पर सोलर पैनल लगाए जाएंगे, जिससे आम नागरिकों को दीर्घकालिक लाभ मिलेगा। भातखड़कर ने बताया कि ये योजना विशेष रूप से बिजली की कमी वाले क्षेत्रों में फायदेमंद होगी। हालांकि राज्य के विपक्षी दलों ने योजना पर आलोचना की है, लेकिन भाजपा का दावा है कि यह नागरिकों के लिए लाभकारी कदम है। नेमकं काय मानलेलं आहे? झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सामान्य लोकांकरता ज्या इमारती बांधल्या जातात त्या इमारतींच्या दोन विषयाच्या बाबतीत माझी लक्षवेधी होती। पहिला मुद्दा मी मागणी केली होती की सध्या प्रत्येक सदनिकेच्या मागे 40,000 रुपये कॉर्पस हा दिला जातो, त्याच्याऐवजी तो किमान 1 लाख रुपये प्रत्येक सदनिकेच्या मागे करावा अशी माझी मागणी होती। ही मागणी शासनाने मान्य केली। त्याचबरोबर माननीय मोदीजींनी सूर्यघर योजना आणलेली आहे। ओसी या इमारतींना देण्याच्या आधी अनेक गोष्टींची पूर्तता केली जाते। इमारतींच्या गच्चीवर सोलर पॅनल बसवावीत, ज्याचा खर्च एका नॉर्मल बिल्डिंग करता 40 ते 50 लाख रुपये एवढाच येत असतो। त्याच्यामुळे लिफ्ट आणि कॉमन पॅसेज यातलं विजेचं बिल या इमारतीतल्या लोकांना येणार नाही आणि ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आली। आणि त्यामुळे आता SRA ने बांधलेल्या रिहॅब कंपोनंट मधल्या इमारतींचा कॉर्पस हा 1 लाख रुपये मिनिमम केला जाईल प्रत्येक सदनिकेच्या मागे। त्याचबरोबर ओसी देण्याच्या आधी सोलर पॅनल बसवण्याचं बंधनकारक करण्यात येईल। त्यामुळे मोठा रिलीफ या वसाहतीत राहणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकर लोकांना झालेला आहे। नाही बघा, आम्ही याच्याकडे महापालिकेत फायदा किंवा तोटा या अँगलमधून बघतच नाही हो। आजची मी जी मागणी केली होती ही मी गेले 3-4 महिने करत होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही काही राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टींकडे बघत नाही। लोकांचं जीवन जसं माननीय मोदीजींनी इज ऑफ डुईंग बिझनेस इज ऑफ लिव्हिंग म्हटलेलं आहे, त्या इज ऑफ लिव्हिंग लोकांचं सर्वसामान्य मुंबईकरांचं कसं झालं पाहिजे या दिशेने आम्ही हे सगळे निर्णय। बघा, पागडींच्या इमारतींचा प्रश्न सोडवण्याकरता मुळात राज्य सरकारने सेसचा प्रयोग केला होता। त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय आम्ही गेल्या 10 वर्षात घेतले, पण आपल्याला माहिती आहे की या इमारतींच्या पुनर्विकासाच्या संदर्भातला एक विरोध करणारा निर्णय আপনার হন কামত লগাও আজিয়ে কল করক 1-800-313-1212 লো।